आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. कारदगा तालुका निपाणी येथील साहित्य विकास मंडळ यांच्या वतीने रविवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी 28वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होत असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटणे सातारा हे भूषवणार आहेत। हे संमेलन सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत एकूण 5 सत्रात कैलासवासी माजी आमदार काकासाहेब पाटील साहित्यनगरी व कैलासवासी डॉक्टर SL भैरप्पा व्यासपीठ DS नाडगे कॉलेज पटांगण येथे हे संमेलन होणार असल्याची माहिती साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष कुमार हेगडे यांनी दिली। ते कारदगा येथील DS नाडगे हायस्कूलच्या सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते। प्रारंभी प्रकाश काशीद यांनी स्वागत करून मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला। यावेळी बोलताना हेगडे पुढे म्हणाले, या साहित्य संमेलनाचे औचित्य साधून योग प्राणायाम, मोफत आरोग्य तपासणी शिबिर व निबंध स्पर्धाही घेण्यात आल्या आहेत। रविवारी होणाऱ्या या साहित्य संमेलनामध्ये सकाळी 8 ते 10 या वेळेत ग्रंथदिंडी तर सत्र पहिल्यामध्ये सकाळी 10:30 ते 1 या वेळेत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून दीप प्रज्वलन, दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील, सरस्वती प्रतिमा पूजन अण्णासाहेब नवले, साहित्यनगरी उद्घाटन भरत मानगावे, जयसिंगपूर व्यासपीठ उद्घाटन डॉक्टर SB शिंदे गारगोटे यांच्या हस्ते तर कारदगा ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती कांबळे या स्वागत अध्यक्षा असणार आहेत। यावेळी वसंतराव गायकवाड यांच्या हस्ते प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने निपाणी स्मरण यात्रा तर पत्रकार संजय अवघडे यांच्या अमृतधारा धर्म, अध्यात्म आणि जीवनमूल्य या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे। दुपारी 12 ते 1 संमेलन अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटणे यांचे अध्यक्षीय भाषण, दुपारी 1 ते 2 या वेळेत दुसऱ्या सत्रात डॉक्टर आलोक जत्राटकर जनसंपर्क अधिकारी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे शिक्षण, समाज व संस्कृती या विषयावर व्याख्यान होणार आहे। सत्र तिसरे 2 ते 3:30 सुप्रसिद्ध साहित्यिक संजय कळमकर अहिल्यानगर यांचा कथेचा हा विनोदी कार्यक्रम होणार आहे। चौथे सत्र 3:30 ते 6 कवी संमेलन, कविता नाती मातीच्या कविता रीतीभातीच्या मध्ये डॉक्टर केशव खडिंग हिंगोली, नितीन चंदनशिवे कवटेमहाकाळ, संतोष नारायणकर परभणी यांचा सहभाग असून निवेदक विजय काळे असणार आहेत। शेवटच्या 5व्या सत्रात संस्कृतीचा लोकरंगमध्ये ज्ञानेश काळे चंद्रे आणि सहकलाकार यांचा ग्रामीण संस्कृती व परंपरांचा लोकाविष्कार कार्यक्रम होणार आहे। या साहित्य संमेलनास अनेक मान्यवर साहित्यिक व ग्रामस्थ उपस्थित राहणार असल्याचे हेगडे यांनी सांगितले। आभार इम्रान पटेल यांनी मानले। या पत्रकार बैठकीत साहित्य विकास मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। कारदगाहून SB न्यूजसाठी मुख्य संपादक शिवाजी भोरे। राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राइब करा।